काहीसं जर्मनीत राहणाऱ्या एका भारतीय तरुणासोबत घडलंय, ज्यामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलंय। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात। तर ते कारण आहे जर्मनीभर व्हायरल होणारा मेट्रो मधला एक फोटो, ज्यामध्ये थकलेला, गोंधळलेला आणि हरवलेला वाटणारा एक भारतीय तरुण आणि त्याच्या शेजारी बसलेली जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री गेम ऑफ थ्रोन्स मधील मॅसी विलियन्स दिसते। पण नियतीचा हा खेळ बघा ना, ज्या स्वप्न सुंदरीसोबत एक सेल्फी घेण्यासाठी जग झगडतं, ती त्याच्या बाजूला बसून होती आणि त्याला कल्पनाच नव्हती। बघता बघता हा फोटो संपूर्ण जर्मनीभर व्हायरल झाला। प्रत्येकाला प्रश्न पडला की हा मुलगा नेमका कोण आहे। प्रतिष्ठित मासिक डेर स्पिगलने त्याचा शोध सुरू केला। त्यांच्या अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर तो म्युनिकमध्ये सापडला। मात्र एक सत्य समोर आलं, ते म्हणजे तो जर्मनीत बेकायदेशीररित्या राहत होता। पत्रकाराने त्याची भेट घेतल्यावर त्याला विचारलं की तुझ्या शेजारी बसलेली मुलगी मॅसी विलियन्स होती, हे तुला माहित नाही का? त्यावर त्याने छान उत्तर दिलं की जेव्हा तुमच्याकडे राहण्याचा परवाना नसतो, खिशात एकही युरो नसतो आणि रोजची ट्रेनची तिकीटही तुम्ही काढू शकत नाहीत, तेव्हा तुमच्या बाजूला कोण बसलंय याने काहीच फरक पडत नाही। त्याच्या उत्तराने जगाची, पैशांची आणि प्रसिद्धीची पोकळ व्याख्या उघड केली। त्याचे प्रामाणिक शब्द आणि परिस्थिती पाहून मासिकाने त्याला थेट महिन्याला 800 युरो पगारावर पोस्टमनची नोकरी ऑफर केली। नोकरीचा करार हातात येताच त्याला कायदेशीर राहण्याचा परवाना त्वरित मंजूर झाला। त्यामुळे मंडळी, आपल्यासोबत कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही। एका क्षणाचा व्हायरल फोटो जो त्याचं नशीब बदलून गेला। सगळा नियतीचा खेळ आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा